नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शैक्षणिक स्वराज यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण अभ्यासणार आहोत इयत्ता 5वी विषय मराठी परिसर अभ्यास भाग 2 सामाजिक शास्त्र या विषयाची द्वितीय सत्र परीक्षेची प्रश्नपत्रिका. मित्रांनो, तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. या प्रश्नपत्रिकेचे उत्तरासह परिपूर्ण मार्गदर्शन आपण पाहणार आहोत. मित्रांनो, सुरुवातीला आपण या व्हिडिओमध्ये प्रश्नपत्रिका समजून घेणार आहोत आणि व्हिडिओच्या शेवटी या प्रश्नपत्रिकेची जी उत्तरपत्रिका आहे ती सुद्धा आपण अभ्यासणार आहोत. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. संकलित मूल्यमापन चाचणी क्रमांक 2 म्हणजेच वार्षिक परीक्षा यावर्षी होणारी 5वीची वार्षिक परीक्षा ही अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. या परीक्षेचा सराव पेपर आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत. व्हिडिओच्या शेवटी आपण या प्रश्नपत्रिकेची जी उत्तर सूची आहे ती सुद्धा समजून घेणार आहोत. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. बघा, या ठिकाणी एकूण प्रश्नपत्रिका ही तुम्हाला 20 गुणांची असणार आहे. परिसर अभ्यास भाग 2 साठी, परिसर अभ्यास भाग 1 साठी सुद्धा 20 गुणांची प्रश्नपत्रिका असेल. बघा, आणि या ठिकाणी तोंडी प्रश्न तुम्हाला बघायचे आहेत की प्राचीन नागरी खेळ व सध्याचे खेळ यांच्यातील फरक सांगा. प्रश्न दुसरा, लिपी कशी तयार झाली ते सांगा. त्यानंतर प्रश्न पहिला येईल बघा, रिकाम्या जागी योग्य पर्याय लिहा. नवाश्मयुगात संपूर्ण गाव एक टिंबटिंब कुटुंब होते. आपण उत्तरे शेवटी पाहणार आहोत. मध्य प्रदेश या राज्यात टिंबटिंब येथे पुराश्मयुगीन गुहाचित्रे आहेत. त्यानंतर प्रश्न तिसरा, हडप्पा संस्कृती टिंबटिंब नदीच्या खोऱ्यात विकसित झाली. त्यानंतर आहे बघा मित्रांनो, या ठिकाणी दिलेल्या प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिही असा हा प्रश्न आहे. संस्कृती म्हणजे काय? मानवाने तांबे हा धातू का वापरायला सुरुवात केली? बुद्धिमान मानवाला हत्यारांची आवश्यकता का होती? मध्याश्म युगात मानवी जीवन पद्धती का बदलू लागली होती? या संपूर्ण प्रश्नांची उत्तरे आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणार आहोत. सुरुवातीला आपण प्रश्नपत्रिका समजून घेत आहोत. मित्रांनो, तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. बघा, टिपाल्या त्रियुग पद्धती, नवाश्मयुगीन घरांची रचना. दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. फक्त एक. एखादी प्राणीजात माणसाळूच्या प्रक्रियेच्या 3 प्रमुख पायऱ्या कोणत्या आणि खालील आकृती पूर्ण करा असा हा प्रश्न आहे. नद्यांच्या खोऱ्यामधील नागरी संस्कृती आपल्या या ठिकाणी लिहायची आहेत. मित्रांनो, आपण आता या प्रश्नपत्रिकेची संभाव्य उत्तर या ठिकाणी समजून घेणार आहोत. बघा, या ठिकाणी रिकाम्या जागी 12 यातील पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे विस्तारित कुटुंब. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे भीमबेटका आणि तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे सिंधू नदीच्या खोऱ्यात विकसित झाली. त्यानंतर दिलेल्या प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. संस्कृती म्हणजे काय? या प्रश्नाचं उत्तर आपल्याला या पद्धतीने लिहिता येईल. विविध कलाकौशल्य आणि परंपरा यांचे अनेक पिढ्याकडून मिळालेले ज्ञान आणि त्या ज्ञानाच्या आधारे निर्माण झालेली जीवन पद्धती म्हणजे संस्कृती होय. 2. मानवाने तांबे हा धातू का वापरायला सुरुवात केली? तर त्याचं उत्तर आहे सोने निसर्गतः अत्यंत नरम धातू असल्यामुळे त्याचा उपयोग हत्यारे बनवण्यासाठी करता येत नव्हता. सोन्यानंतर माणसाला तांबे या धातूचा शोध लागला व त्या तांबे या धातूचा मानवाने वापर करायला सुरुवात केली. तिसरा प्रश्न होता आपला, बुद्धिमान मानवाला हत्यारांची आवश्यकता का होती? तर उत्तर, मध्ययुगातील बुद्धिमान मानवाला शिकार, मासेमारी, कापणी, तोडणी अशा अनेक प्रकारच्या कामासाठी हत्यारांची आवश्यकता होती. प्रश्न चौथा आहे, मध्याश्मयुगात मानवी जीवन पद्धती का बदलू लागली होती? तर याचं उत्तर आहे मित्रांनो, मध्याश्मयुगात हवामान आणि पर्यावरणातील बदलामुळे मानवी जीवन पद्धती बदलू लागली होती. प्रश्न तिसरा होता टिपा लिहा. त्यामध्ये त्रियुग पद्धती म्हणजे काय लिहायचे आपल्याला? तर उत्तर, युरोपमधील संग्रहालयामध्ये जमा असलेल्या पुराण वस्तूंच्या संग्रहाचे वर्गीकरण करण्यासाठी ख्रिश्चन थॉम्सन नावाच्या अभ्यासकाने त्रियुग पद्धती नावाची पद्धत अंमलात आणली. त्याने त्या वस्तूंची वर्गवारी 3 गटांमध्ये केली. दगडाची हत्यारे अश्मयुग म्हटलं त्याला, तांब्याची हत्यारे आणि इतर वस्तू ताम्रयुग आणि लोखंडाची हत्यारे आणि इतर वस्तू लोहयुग, यालाच म्हणायचं त्रियुग पद्धती. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. नवाश्मयुगीन घरांची रचना लिहा. उत्तर, नवाश्मयुगाच्या सुरुवातीला कुडाची घरे बांधली जात होती. काही काळानंतर कच्च्या विटांची चौकोनी घरे बांधली जाऊ लागली. काही घरांमध्ये एकापेक्षा अधिक खोल्या बांधत 2 घरांमध्ये फारसे अंतर नसायचे. हवामानाच्या स्थानिक वैशिष्ट्यांना अनुसरून घरांच्या बांधणीत स्थानिक बदल आढळतात. मित्रांनो, प्रश्न चौथा आहे, दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. फक्त एक. एखादी प्राणीजात माणसळविण्याच्या प्रक्रियेच्या 3 प्रमुख पायऱ्या कोणत्या? म्हणजे एखादा प्राणी आपण कसा पाळीव करतो त्याचं उत्तर या ठिकाणी लिहायचं आहे. तर उत्तर, नवाश्मयुगाच्या एखादी प्राणीजात माणसळविण्याच्या प्रक्रियेच्या 3 प्रमुख पायऱ्या या आहेत. रानटी जनावरांना पकडून ताब्यात घेणे, त्या जनावरांना माणसासोबत राहण्याचे वळण लावणे आणि 3. त्यांच्यापासून दूध, दुभते इत्यादी पदार्थ मिळवणे आणि त्यांच्याकडून कष्टाची कामे करून घेणे.
या ठिकाणी दुसरा प्रश्न आहे मित्रांनो, खालील आकृतीबंध पूर्ण करा. हा शेवटचा प्रश्न आहे. या ठिकाणी नद्यांच्या खोऱ्यामधील संस्कृती तर मेसोपोटेमिया, इजिप्त, हडप्पा संस्कृती आणि चीन या काही नद्यांच्या खोऱ्यात सापडलेल्या संस्कृती आहे. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. आवडल्यास लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा. आपण पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. थँक्यू. मित्रांनो, अशाच प्रकारच्या शैक्षणिक व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. आपण पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा शैक्षणिक स्वराज YouTube चॅनल. थँक्यू.